अहो मी काय म्हणते, बोल ना, काय म्हणतो तर. आता आणि त्याची पहिली होडी आहे तर साडी घ्या लागन तिले. हाव काय, साडी घ्या लागून काय. मग असं ना घरात ते देऊन दे. चांगलं वाटन का हो ते घरातली दिल. आयरातली आली असं ती देऊन द्या एखादी. सध्याच काही खर्च करू नको. हाव ते तर आहे. निघाला का हरभरा? नाही वो, काढायचंच काय, मशीनच तर भेटत नाही आहे. हाव का हो? मग हे पाण्याचं वातावरण झालं त्यात. हो ना, ऐन काढायच्या वेळेस हे वातावरण चेंज झालं. हाव ना, काही सांगताच येत नाही हो पावसाळ्याचं कधी येते तर. सध्याचं वातावरणाचं काही सांगताच येत नाही आहे. इन नवा आता ते होडीचं वारही सुटते ना. हा वो, ती आहे. आता ये ना मग उद्यापासून शेतात. हाव येतो ना. मग का नाही, आता दुसरं पीक घ्यायसाठी करा लागेल ना जमीन व्यवस्थित. हाव ते तर आहे. 2-3 जणी पण पाहिजे सोबत. पटकन होऊन जाईल काम. हाव मंदा आलीच होती काल. आता मंदा आले सविताले घेऊन येतो. हाव ना, घेऊन ये. आता काय थोडंसं ऊन तपायला लागलाय, ते 8 वाजता जातील 1 वाजता येतील. मग येऊ दे ना, काय होते करते त्या कामं नाही. हाव करते गिरते काम. उन्हाचं भारी पडते ना हो जास्त वेळ थांबलं तर. मग का नाही, किती ऊन आहे. जरा काभार बदली आलाय तर बरं आहे. ते तर आहे. पटकन शेताची कामं करून घेतो, मग उन्हाळ्याचे पदार्थ बनवतो. हा व, तेही बनवायचं तू येतो. हाव बनवा लागते ना. आता लग्नाच्या वेळेस थोडं थोडंच बनवलं होतं. तेव्हा जास्त बनवती. बनवतो ना आता थोड्या वेळानं जा तुम्ही त्यांच्या घरी. पाहिजो निम्मंदी जाजो. हाव आता तर पाहून देखूनच चालते मी. चाल मग, मी गावातून येतो. हाव ठीक आहे ना. चला बापा, हे गेले आता. आणि त्याचे झाले नाही का कामं काय माहिती. आणि झाले की बाई पुढे कामं. हा बाई झाले ना सगळे कामं. मी काय म्हणत होते अनिता, आता तुले होडीला साडी लागन ना नवीन. आई ते नवीन साडी तर आहेच ना मग. नाही व, एक घेऊन घे ना त्या आयराच्या याच्यातून. आई तुम्ही मागच्या वेळेस स्वस्त दिली मला साडी. नाही व, एक घेऊन घे ना. आता कसं नवीन आणली असते दुकानाहून पण पैसे नाही आहे. त्यात काय आई, तुम्ही मागच्या वेळेस स्वस्त दिली मला. केली का तुम्ही तरी पिको? नाही ना आई, करायची आहे. देजो मला. मी करून आणन पिको फॉल. हाव ना आई, देजो काढून. कुठे ठेवली आहे तू तर? हा बाई मी देतो. आई मी काय म्हणते, मला प्लकिंग करायला जायचं होतं. ठीक आहे ना, उद्या चालली जाजो योगेश सोबत. कुठं आहे आई पार्लर इथं? आहे व तिकडे. योगेश सोबत चालली जाजो, योगेशला माहित आहे. हाव काय, ठीक आहे ना मग. आपण गेलो असतो पण लय दूर आहे ते. हाव काय, हाव दूर आहे ते. ठीक आहे ना, चालन. हे आल्यावर जाईन मग मी. हाव जाजो ना, तुला काय काय करायला लागते तर. आई मी काय म्हणत होती, बोल ना काय म्हणत तर. आई ते माझी मोठी पोत आहे ना, काय झालं बाई तिले? काय नाही, मी काय म्हणत होती, एक छोटीशी केली असती तर बरं झालं असतं. हाव का व, छोटी पाहिजे काय? हाव नाही, ते रोज रोज घालून तुटून जाईल ना ती मोठी पोत. हा व ते तर आहे. म्हटलंच होतं ते सासऱ्याले की छोटी करून द्या म्हणून रोज घालायला. तर ऐकलं नाही म्हणे मोठीच कर तर मोठीच केली. आता तू काय कर, थोडा दिवस घाल, मग नंतर पैसे आले ना हरभऱ्याचे की मग करून देतो तुले. हा बाई चालन ना, काही प्रॉब्लेम नाही. हा व करून द्यास लागन ना, छोटी रोज घालता येते. जेव्हा पैसे येतील तेव्हा करा ना, एवढी काही काही नाही आहे. हा व लय महाग इथं झालाय. हाव नाही, ते मग मोठी घातली तर चोरायची याची त्याची भीती राहते ना. हा व बरोबर आहे तुझं. कर तू आराम गिराम करत असेल तर मी जाऊन येतो मंदा सविताच्या घरी. हो का, सांगून येतो त्यांना. हाव काय, ठीक आहे ना मग. हा व मी जातो आणि सांगून येतो, जे त्या तयार राहते ना. चालते नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. हा व तेच म्हणत होती. मस्त दिसते आता ती पोट. 6वा महिना लागलाय ना ताई, म्हणून तसं दिसते. हा व 6 महिन्याचं पोट चांगलं मोठं राहते ना. रेसी मस्त आहे तुया. हाव ना, आईनं पाठवला ना. आईनं लड्डू पाठवले, कपडे पाठवले. हाव का व, आईची माया राहतेच तशी. अन ताई असे कपडे येतात ना आजकाल, डिलिव्हरीच्या पहिले घालायचे, मग डिलिव्हरीच्या नंतर घालायचे. हाव का व, चांगले आहे बाई. पहिले काही राहत नव्हते असे. हाव ना ताई, पहिले फक्त गाऊन राहायचे, आता हे मस्त कपडे राहते. चांगला आहे ना मग, घाल ना मस्त. हाव ना ताई, आईनं घेऊन पाठवले. चांगला आहे ना बाई. कधी येते तुझी आई? येईन ना आता डिलिव्हरीच्या वेळेस ना, 7व्या महिन्याच्या वेळेस. हाव का व, कधी करून आली 7व्या महिन्याचा कार्यक्रम? आता पाहतो ना, 7व्या महिना लागल्याच्या नंतर करतो. हाव ना, करून घे मग. तयारी लागली की नाही? तयारी काय करायची आहे, तसंच करा ना ताई, जास्त मोठा नाही करणार. हाव का व, नातेवाईकाला नाही बोलणार काय? नाही ना ताई, कुठं पैसे नाश करू. हाव बरोबर आहे, डिलिव्हरीला लागन मग खर्च. मग व ताई काय करू? काय म्हणे डॉक्टर तू गेलती ना? चांगला आहे म्हणे, चांगली ग्रोथ आहे म्हणे. चांगलंच पाहिजे ना बाई, सुखरूप पाहिजे नाही. मग व ताई किती त्रास होऊन राहिला उठाले बसाले. हा व असंच राहते. झालं व जेवण गिवण? हा ताई झालं जेवण. बस ना व. नाही ना ताई, बसू बसू पुरी कंबर आकडून जाते माई. हाव का व, आता तर घरी राहून कसं करमती नाही व. शेतात गेलं म्हणजे 2 पैसे येते आणि शरीरही चांगलं राहते. हा व ताई, तुम्हाला सवय आहे ना म्हणून तुम्हाला तसं वाटते. मग व मग शेतात गेल्यावरच करमते. हाव ना बरोबर आहे ना ताई. मग काय करू, होकाच नाही आहे. घरच्या शेतातले कामं झाले का ताई? हा व घरच्या शेतातले झाले ना कामं. काय चाललंय दोघीचं? काय नाही बा काकू, गोष्टी चालू आहे. निघालं मग काकूचं प्लास्टर? हा व निघालं ना. कशी आहे बाई अश्विनी? मी चांगली काकू, तुम्ही सांगा ना कशी आहे तर. मी मस्त आहे बाई. माय काकू बसा ना. हा व बसतो ना. हे नाही बसत काय, उभीच राहते का? हा व काकू, बसू बसू परी कंबर दुखते माई. आता बसायला भेटते, आराम करायला भेटते तर करून घे. एक वेळा लेकरू आल्या काही बसता नाही येत ना, काही उठता नाही येत.
आताच कुठं बसू उठू देते काकू, लय त्रास देते. अजून तर काय नाही, बाहेर तर येऊ देते ले. मग सांगते तो. हाव का काकू? कधी आहे मग 7व्या महिन्याचा कार्यक्रम? आहे ना हो काकू, पुढच्या महिन्यात. हाव का व, तयारी झाली काय? हा करतो ना आता. हाव का व, चांगली तयारी कर मस्त. हा व काकू करतो ना. काय म्हणे काकू डॉक्टर? काय नाही व, डॉक्टर काय म्हणते, डॉक्टरला काही काम आहे? हाव का काकू, डॉक्टरला काही काम नाही आहे? मग का नाही व, डॉक्टर म्हणते आराम करा म्हणते फक्त. मग करा ना काकू आराम. हाव ना, शेतातले कामं कोण करण मग? आम्ही आहे ना काकू शेतातले कामं करायले. हाव काय? चला बा तुम्ही गोष्टी करा. थांब ना व. नाही ना काकू, थोडंसं लेट तो आता. हाव का व, लेट जाय. मस्त दिसून राहिलं विचं पोट आता. हा व काकू, आता 6वा महिना लागला ना तिले म्हणून. हाव ना, दिवस कसे पटपट जाते व. मग व काकू तसेच राहते दिवस. तू आलती म्हणते काल ती घरी? हा व काकू आली होती, हो का पाहाले. अहो माय मग फोन तर लावती. काही लावला नाही, रिचार्ज नव्हता फोनमध्ये तर काही लावला नाही तुम्हाला फोन. हा व, अनिता सांगत होती ना, आल्या होत्या म्हणे ताई. हाव ना, मग गप्पा मारल्या अनिता सोबत. चांगलं झालं ना गप्पा मारल्या तर. आहे का मग हो का काकू? हा व, हाय ना हो का? जाऊ म्हटलं सकाळी 8 वाजता. हाव का काकू, एवढ्या लवकर? मग दुपारून ऊन होऊन जाईल ना व. 8 वाजता जाऊ, 1 वाजता येऊ वापस. हाव काय, मग चालेल ना, ठीक आहे ना मग. मग व लवकर सवकर जाऊन तिकडे लवकर येऊन जाऊ. एकदम उन्हाच्या पहारे मग दिवसभर राहणं तेही नाही बरं वाटत ना. चालते ना काकू, आम्हाला तर काही त्रास नाही आहे, तुम्ही पा. नाही व, मला काय आहे त्याच्यात. पटपट करत जाऊ कामं आणि परत येत जाऊ. चालते ना व काकू, त्यात काय आहे. बुडी कुठे गेली तुझ्या घरची? गेल्या त्या पोरीच्या घरी. आलीच नाही का व? नाही व काकू, आता तिची पोरगी नाही का उन्हाळी पदार्थ बनवते आणि ते विकते ते. मग करू लागत असन तिले. हा व, बरोबर आहे, तिचा बिझनेस आहे ना तो. मग व काकू, सिटीमध्ये घेतात ना. हा व, बरोबर आहे ना. नोकरी करणाऱ्या घेते बरोबर. मग व काकू, त्यांना काय आहे, उली उलीचं लागते, घेते ते बनवून विकत. हाव ना, आपल्याला किती बनवा लागते व. मग काय करता व काकू? तुमच्या घरी बनलं की नाही? आता पाय, हात तर बांधून बसली होती मी. तर बनवणार बा एवढ्या लवकर? आता बनवतो थोड्या दिवसानंतर, आता शेतातले कामं झाल्याच्या नंतर. मग व काकू, मी म्हटलं थोडेसे शेतातले कामं करून घेतो. पैसे गिसे असले म्हणजे बरं राहते. 2 पैसा जवळ असला म्हणजे बरं वाटते. हा व, बरोबर आहे ना तुझ. पैसेच नाही ना काकू माझ्याजवळ. आता घरच्या शेतात जात होती, कुठे येतात पैसे? बाहेर होका असला म्हणजे मग पैसे येतात. हा व, ते तर आहे. तसं तर आहेच व, 2 पैसे असले म्हणजे जवळ बरं वाटते. बापरे, ह्या दोघीच्या दोघी इथंच आहे. ये ना वा सविता. हा व, आले ना तुमच्या जवळ. काय बा काकू, लय दिवसानंतर? अहो माय, मी लय दिवसानंतर की तू लय दिवसानंतर भेटली? आपण दोघीच लय दिवसानंतर भेटलो काकू. बस ना वा आता. काय झालं व, तोंड का उतरलाय तुझं? हा व, काय झालं? काय होणार आहे काकू, हमेशाच तेच. काय झालं आता? काय नाही व, 8-15 दिवस झाले हे झोपूनच आहे. काहून कामाला जाऊन राहिला काय? नाही ना काकू, घरीच आहे. त्यांचं तसंच आहे, महिन्यातून 4 दिवस तर जाते फक्त कामाले. आता रोज रोज जाव की नाही कामाले तर पैसा राहीन जवळ. त्याचं पहिल्यापासूनच तसंच आहे, त्रास करते तो, कमवतोच नाही. काकू काही कमवत नाही. महिना झाले चुल्यावर स्वयंपाक करते मी, गॅसचं सिलेंडर नाही येतं. हाव का व? मग व काकू, पैसेच नव्हते, काय करू? आता गेली 1-2 ठिकाणी कामाले, त्याचे पैसे आले, किराणा आणला. माणसाच्या पैशाने पुरते तरी काय? रोज रोज जा म्हटलं कामाले तर ऐकत नाही. आत्याला समजायला नको काय, जायला नको काय रोजच्या रोज कामाले? असेच करते बाई ते भाऊ, जातच नाही कामाले. हाव ना काकू, काय समजत नाही का, किती वेळा माहेरी जाऊ? मग व, काही चांगलं वाटते काय माहेरी बी पुन्हा पुन्हा जाऊन? भाऊ जायला बरंही नाही वाटत. ते तर आहे, कोणीच तर पचून घेत नाही व कोणाला आजकाल. आणि आई बाबाला किती वेळा सांगू? आता पहिले गेली, आता कुठं जाऊ बाई त्यांच्या घरी? मग व, आपला संसार कसाही असे, आपल्याच घरी राहा लागते. यांना समजतच नाही काकू, काय करू काही समजत नाही मला तर. पलटतीन व दिवस, ही जातीन. आता दुःख येते तर सुखी नसणं बाई, काही काळजी करू नको. काय हो काकू, एकाच्या कमाईनं किती होणार आहे? बरं शेती लावत नाही ना, लावून देते दुसऱ्याला, पैसा घेऊन घेते जवळ. मग व, स्वतः लावल्याशिवाय पीक येते काय बाई? तुम्ही सांगा तर काकू. त्याचं पहिल्यापासूनच आहे बाई तसंच, तो हाच करते तो. हाव ना काकू, काही समजत नाही मला. जाऊ दे, त्याच्या नांदी काय लागत जाऊ. आता ह्या वर्षीपासून लाव तू पीक, घे चांगलं पीक त्या शेतात, म्हणजे काहीतरी प्रगती तरी होईन तुझी. हाव ना काकू, मला तसंच वाटून राहिलं. आता आई बाबाजून किती मदत घेऊ बरं? आता काय करशील तू, किती मदत मागशील? त्यांची हालाकीची परिस्थिती आहे. तेच तर काकू, काही समजत नाही. 15 दिवसापासून लय डोकं लावून राहिली मी त्यांना, पण ते ऐकून नाही राहिले काकू. हाव ना, ऐकायला पाहिजे का? एक लेकराचा बाप आहे आता तो. काय माहित कशालाच लग्न करून देते तर. हाव ना, तसाच आहे तो. झाले पाहिजे ना रोजच्या रोज कामाले. त्या बाईच्या पगारा होईन काय? मग व, कंपनीत जायला नाही पाहिजे काय ना रोजच्या रोज? हाव ना, मस्त जाव, जर शेतीनी करणी येतं. कोण सांगन बाई, काही सांगू थकले मी. नाही, तू काय कर आता, ह्या वारीपासून शेत स्वतः लावू, पेर त्याच्यात, घे काहीतरी पीक, आणि मग तुला उलाढाल होऊन जाईन. ऐकत नाही ना काकू, जेव्हा शेत आपण घरी पेरू म्हणते तर नाही म्हणते. तो लय आळशी हो बाई, त्याला काही मेहनत करायला काही जोर नाही येत. काय करू काकू, माझ्यासारखी बाई तर टिकली नसते याच्या घरी. हाव ना बिचारे, चांगल्याच बायाच्या पवाडी असे येतात ना.
मग व काकू काय करू काही समजत नाही. जाऊ दे, काही टेन्शन घेऊ नको. आणि जास्तही आई बाबाला नको सांगत जाऊ. तू तूच निपटोय. हा ना काकू, तसेच करतो मी. किती वेळा सांगू त्यांना, भावाच्या घरी जाऊ शकत नाही. मग व किती दिवस भाऊ भावजाच्या हाताखाली राहू शकत नाही आपण जास्त दिवस. तेच तर आहे काकू. आपले आई वडील जरी आपल्याला ठेवून घेत म्हणते, पण भाई भाऊजाई नाही ठेवत बाई. व आताच्या कंडिशन मध्ये तसंच आहे बाई. त्यामुळे हालाकीची परिस्थिती होती ना, कसं तरी हळू केलं बाई कसं तरी. हा व हिच्या घरी काय होतं, हिचं लग्न झालं त्या झोपडच होतं. मग व काकू त्या बुडीले मागे लागू बांधायला लावलं. हाव ना, परिस्थिती पण थोडंसं 2 पैसे कमवल्यानं परिस्थिती बदलते. जाऊ दे, बदलन तुझी परिस्थिती, काही हे नको करू. हाव ना काकू, जाऊ द्या, माही चालतच राहील आयुष्यभरासाठी. काय माही तसं काय व बदलन तू आई समय, त्यात काय आहे. टाईम कोणाचा बसून राहते काय. हा, जातील हे दिवस. आता दुःख आलाय तर सुखी नसतं बाई, सुख येईन तर दुःख येईन. हा व काकू, तुम्ही सांगा डॉक्टर काय म्हणते तुम्हाला. काय नाही, डॉक्टरनं दिलं आता 5 दिवसाचे औषध, ते घेते आणि लागते आपल्या कामाले. हाव का काकू. काय म्हणते अनिता. चांगली आहे बा अनिता, मस्त आहे. तू तर आलीच नाही. येत जाय ना गप्पा गिप्पा करायला. काय येऊ काकू, सिलेंडर आणायचं असून तर पैसे किसे घेऊन जाय व. नाही व काकू, कालच रात्री ते लाडक्या बहिणीचे पैसे आले, त्याचा आणतो सिलेंडर. हाव का व, आले का तू. हाव काकू आले माये. हाव काकू माये आले ना. हाव का व, चांगलं झालं मग, काहीतरी कामात तरी पडतील ते पैसे. मग व काकू सिलेंडर घेऊन येत होता. हा व घेऊन ये ना. हाय का हो का काकू. हा व तेच सांगायला आली, म्हटलं पहिले हिच्या घरी सांगतो मग तुझ्या घरी येतो सांगायला. हाव काय. हा व ते काडी कचरा उचल्याले घ्यायला सांगायला आली तुले. हाव का हो काकू. हा व सकाळी 8 वाजता जाऊ आणि 1 वाजता येऊ घरी. चालेल ना हो काकू, मस्त टायमिंग आहे. उरलेले कामं आल्यावर करता येते. हा व आता जाऊन तपायला लागली ना. मग व काकू किती सारं ऊन आहे. त्याच्याकरता लग्न करायच्या पहिले आई वडिलांनी सगळं पाहून घ्यायचं. पोरगा किती कमवते, काय कमवते, कसं आहे, काय आहे, मेहनती आहे की नाही आहे. नाही तर मग करून देसान लग्न आणि मग तुमच्या पोरी फसून जातील. हां, पोरीकडचे असो की पोराकडचे असो, नेमंदी विचारपूस करून सगळ्या गोष्टी पाहून मग आज आपली पोरगी द्या. करणारे नाही पण व्यवस्थित पाहा आणि मग करावं. बसावं, मी चहा करतो. राहू दे व, कुठं करतो. नाही व काकू, आता किती दिवसानंतर आल्या तुम्ही, करतो ना चहा. बुडी काही दिसलीच नाही व. बुडी गेली पोरीच्या घरी. पोरीले कामं करू लागते बुडी आता. हाव का व, चांगली गोष्ट आहे. आधी म्हटलं 1 ग्लास नाही उचलत. हां, करू दे ना, जाऊ दे. अश्विनी काही दिसली नाही व बाहेर. आता चालती व, आता उभी होती थोडा वेळ पहिले. हाव का व, आता आराम करते म्हटली आणि गेली. हाव काय, लागला सण 7वा-8वा महिना. नाही व, 6वा महिना लागलाय. 7वा महिना करते नाही का ते. हा व, तिचाही तर 7वा महिना राहील आता. आहे ना व, पुढच्या महिन्यात आहे. चालली का आईच्या घरी. नाही व, तिच्या आईलेच बोलवणार आहे तिकडे. हाव का व, अशी म्हणत तर होती बा की आईला इकडेच बोलवतो, नाही तर काय करते काय माहिती. पण तिच्या आईले तर काही आवडत नाही मग गावात राहिले. हां, मग कसं होईन काय माहीत बाबा. काकू काय करते ते तर बोलली तर आहे ते नाही. हाव ना काकू, बोलत तर होती. कुठे करे बापा, पण चांगलं येऊ नाही. नेमंदी घरी येऊ नाही का काकू. हाव तसंच आहे. मी बसावं, मी बनवून आणतो ना, पटकन आणतो चहा बनवून. जाऊ दे व, एवढं काय टेन्शन घेतं. हां, पलटतीन ते दिवस. हा व काकू, तेच तर हे करतोय मी. आज पलटतीन, उद्या पलटतीन, कधी पलटते. काही टेन्शन घेऊ नको तू. त्याच्या भरोशा राहूच नको की तो कंपनीत जाईन आणि तो हां त्याला म्हणा मस्त शेती करू आपण आणि मस्त पीक घेऊ. त्याला तू कंपनीत जायचं नावच नको घेऊ. तसंच करतो काकू, ह्या वर्षीपासून शेतच पिकायला लावते त्याला. का नाही व, त्याला मेहनत करायला नाही लावणार तर तिथपर्यंत त्याला काही समजणारच नाही. काय करू काकू, लय मागं लागतो काकू मी, तरी ऐकत नाही बाई. त्याला सवय आहे ना, त्याला सवय पडली तशीच. तू त्याला शेताचं चांगलं पीक घ्यायला लाव, चांगला गिनतो. तसंच करीन काकू मी आता. चला बा, येतो आम्ही. बसा ना व काकू. आई व, जातो ना, लय वेळ झाला. आता बसा ना काकू. त्या घरी कोणते काम करायला लागते तुम्हाला, रिकाम्याच आहे तुम्ही. हा व, तर काय रिकामी तर का फिरतच राहू. हां, मग काय होते व काकू. नाही व, लसण गिसण शिलू लागतो ना तिला आता नाही जड कामं करू शकत, हलकेच कामं करू लागतो तिले. हाव काकू, एकदम सगळे कामं बंद नाही करून द्यायचे. कामं जर बंद केले ना मग भारी पडते. हां यो बाई, कामं कुठं बंद करतो. हां, आता ह्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं म्हणून बंद होते. त्या दुकानदाराच्या घरची तारीख निघाली म्हणते. हा व, निघाली ना, 10 एप्रिल आहे ना. हाव का काकू. हा व, 10 एप्रिल काढली त्यांना तारीख. ते पोरीकडचे आलते ना त्या दिवशी, घरी आलते. हाव काय, आणि त्याची भेट घ्यायला आले सण. हा व, आणि त्याची भेट घ्यायला आलते ना. मस्त आहे ते. हा व काकू, काय वांधाय तिथं. चांगली पैशावाली पार्टी भेटली त्याले. हा व, त्याचा मामाचा आहे ना तो. हाव ना, कोणती या काय म्हणते. हाव ना, नोकरीवाल्याला भेटत नाही, याला दुकानवाल्याला भेटली. हा व, शेती किती पाहिली त्यांना आणि म्हातारपणीचा सहाराही पाहिला त्यांना. तेच आहे आता काकू, तसंच पाहिजे लोक आता. मग काय करतील मग आता, छोटा परिवार आहे त्याच्याकडून असंच पाहा लागते.
चला बापा येतो, नाही तर अनिता म्हणून पाय मी सासू गेली तर तिकडेच बसली. बापा घाबरते का काकू? नाही व तिची साडी बी पिको करायला टाकायची आहे तर मग म्हटलं जातो. हा व काकू आता होडीला घेतली असेल ना? नाही व घरात आहेर आला होता तेच दिली तिले. आता काही पैसे नाही होते आणि मग काही घेतली नाही. चांगलं आहे ना, चालते त्यात काय आहे. हा व काय करा आता. चला बापा येतो मी. हा व काकू या ना. चालून चालून थकून गेली मी आज. हा नाही आता तुम्हाला सवय नव्हती ना बाहेर जायची त्याच्या कारण. हा व आई काय स्वयंपाक करू आता? कर ना व, फ्रीज मध्ये कोणती भाजी येतं आता पाहतो फ्रीज मध्ये काय येतं. मी काय म्हणतो, सकाळी 8 वाजता जाणार आम्ही शेतात. हाव काय? हा व पहिले डब्बाच करजो मग. हा ठीक आहे ना आई, डब्बाच करण मग पहिले. हा व बाकीचे कामं नंतर करजो, पहिले डब्बा करून देजो मग. चालेल नाही, सकाळी भाजीनं पोळ्या करजो. हा बाई करण ना. वरण भात नाही करू का बाई? नाही व वरण भात नको करजो, भाजीन पोळ्याच करजो. शेतात काही वरण भात चांगला लागत नाही. ठीक आहे ना आई, वरण भात नाही करणार मग. आता पाय ना काय करतो तर खिचडी लावून दे. तसं करतो मग, खिचडी लावून देतो. हा व मिरच्या तळजो. ठीक आहे नाही तळा. लसण गिसण सोलायचं असेल तर सांग ना, मी सोलून देतो. आहे आई, मी डब्बा भरून ठेवलाय. हाव का व चांगलं झालं मग. हा मग असे शिल्ला मी तुम्ही गेलता ना बाहेर तेव्हा सोलून ठेवला. हाव का व तुला तर म्हटलं होतं आराम करजो. आई टीव्ही पाहिला आणि सोलून टाकला. हाव का व चांगलाय. ते सासरे आलते काय? हा बाई बाबांनी चहा घेतला आणि गेले ते. हाव का व टाक असून तर मग कढी करव. आहे बहुतेक टाक, मी करतो कढी. हा मस्त लागते कढी. कढी खिचडी पापडी तळ. ठीक आहे ना आई, पापडी तळतो. डब्बा माहिती आहे की सांगू? माहिती आहे का आई मला डब्बा? हाव का माहिती पडला डब्बा आहे ना? हाव आई त्या दिवशी काढले होते डब्यातून त्याच्याकरता. चांगला आहे मग. कर मग आता तू खिचडी की मी करू? खिचडीच तर करायची बाई, मी करतो ना. तर करतो मी. नाही बाई तुम्ही सिरियल पहा ना, मी बनवतो. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला त्यांना मनापासून धन्यवाद. भेटू उद्याच्या भागात.